नि सा गा पनि पनि धा पा पद पद गा नि ध सा नि सा गा पनि पनि धा पा पद पद गा नि ध सा ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची कर्तृत्व इथे गगनाला भिडे परिमोल जाणून घेऊ व्यक्तिविशेष नमस्कार. स्पेक्ट्रम अकॅडमी पुरस्कृत रेडिओ MPSC गुरुमध्ये आजच्या व्यक्तिविशेष या सत्रात मी तेजल तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. गणिती प्रज्ञावंतांना सहसा त्यांच्या योगदानानुसार उत्तम आणि अत्युत्तम अशा 2 वर्गात विभागले जाते, पण काही गणितज्ञ अपवादात्मक असामान्य अशा 3ऱ्या वर्गात मोडतात. अशा मोजक्या प्रतिभावंतांमध्ये भारताचे श्रीनिवास रामानुजन यांचा समावेश असणे आपल्यासाठी गौरवास्पद आहे. चला तर मग जाणून घेऊ आजच्या व्यक्तिविशेष या सत्रात भारताचे गणितज्ञ रामानुजन यांच्याविषयीची माहिती. वयाच्या 10व्या वर्षी गणिताची ओळख झालेल्या मद्रास प्रांतातील रामानुजन यांची गणिती प्रतिभा शाळेपासूनच थक्क करणारी होती, पण दुसऱ्या विषयांकडे दुर्लक्ष झाल्यामुळे ते महाविद्यालयातील स्थानक पदवी मिळवू शकले नाहीत. पोट पाण्यासाठी मद्रास पोर्ट ट्रस्टमध्ये कारकुनाची नोकरी पत्कारली आणि वेळ मिळेल तेव्हा त्यांनी गणितात संशोधन चालूच ठेवले. त्यांनी इंग्लंडमधील केम्ब्रिज विद्यापीठातील सुप्रसिद्ध गणिती प्राध्यापक G.H. हार्डी यांना एक 9 पानी पत्रात आपले काही गणिती शोध कळवले. ते वाचून प्राध्यापक हार्डी अचंबित झाले. त्यांनी रामानुजनला 1914 मध्ये इंग्लंडला बोलावून घेतले. तेथे त्यांच्या प्रतिभेला आणखी पंख फुटले. त्यांनी मूलभूत असे काम करून अनेक सिद्धांत मांडले. मात्र इंग्लंडमधील हवामान आणि रामानुजन यांची सनातन कर्मठ जीवनशैली यांचा मेळ जमेना. प्रकृती ढासळल्याने अनेकदा त्यांना रुग्णालयात राहावे लागे. शेवटी 1919 मध्ये ते मायदेशी परतले. केवळ 32 वर्षांचे आयुष्य लाभलेल्या अतिशय नम्र आणि निर्गवी वृत्तीच्या रामानुजन यांचे काम प्रामुख्याने अंकशास्त्र, थिटा फंक्शन आणि अनंत मालिका या क्षेत्रात आहे. त्यांनी मांडलेल्या जवळपास 4000 सूत्रांपैकी 2/3 अगदी नवीन आहेत. काही तुरळक वगळता सगळी बरोबर आहेत. अगदी साध्या सूत्रापासून ते अतिशय जटिल अशी आहेत. त्यांचे काही नमुने बोल जाणून घेऊ. रामानुजन सांगत की त्यांच्या स्वप्नात त्यांची नामगिरी ही आराध्य देवता आणि नरसिंह देव प्रकट होऊन रक्ताचे थेंब सोडत. त्यात असंख्य अशी प्रगत गणिती सूत्रे त्यांना दिसत आणि जागे झाल्यावर त्यातील आठवतील तितकी ते लिहून काढत. ते सिद्ध करण्यासाठी अपार कष्ट घेत. त्यांच्या मते गणिती सूत्र म्हणजे देवाच्या मनातील विचार असा होता. कदाचित अशा निष्पाप, अतिसंवेदनशील, ग्रहणशीलता व तरल चित्त वृत्तीमुळेच त्यांना ती सूत्रे दिसत. रोखठोक तर्कशास्त्र आणि निर्विकार गणिती चौकटीत शिक्षण झालेल्या व्यक्तींना ती सहसा दिसत नाही, असा एक मतप्रवाह आहे. रामानुजन हा निसर्गाचा एक गणिती चमत्कार होता असे मानणे रास्त ठरेल. रामानुजन यांनी अल्पकाळात दिलेले योगदान आज देखील संशोधकांना आव्हान नसून आणखी काही शतके काम करता येईल एवढी त्यांची सूत्रे सखोल आहेत. 1997 पासून द रामानुजन जर्नल नावाचे एक आंतरराष्ट्रीय नियतकालिक प्रसिद्ध होत असून त्यात त्यांच्या कार्याशी निगडीत असे दर्जेदार शोधलेख प्रसिद्ध होतात. 2005 पासून विकसनशील देशातील 45 वर्षांहून कमी वय असलेल्या गणित तज्ज्ञास त्याच्या उल्लेखनीय संशोधनासाठी श्रीनिवास रामानुजन पारितोषिक देण्यात येते. आपण गणितातील मूलभूत तसेच उपयोजन संशोधन यासाठी रामानुजन यांचा आदर्श सतत डोळ्यासमोर ठेवला पाहिजे. त्यांनी आर्थिक, शैक्षणिक आणि शारीरिक प्रतिकूल परिस्थितीतही गणितासाठी आपले संपूर्ण आयुष्य झोकून दिले आणि भारताची गणितातील गौरवशाली परंपरा वाढवली. गणित वर्ष 2012 साजरे करण्याचे उद्देश त्यांच्या कार्याची आठवण करत नवीन संशोधकांची पिढी तयार करणे, गणिताकडे विद्यार्थ्यांना आकर्षित करणे तसेच जनसामान्यांपर्यंत गणिताची महती पोहोचवणे असे होते. त्या दृष्टीने गणिताबाबत विविध स्तरांवर कार्यशाळा, परिषदा, चर्चासत्रे, स्पर्धा व प्रकाशने आणि गणितातील करिअरच्या संधीबद्दल विद्यार्थ्यांना माहिती देणे असे कार्यक्रम हाती घ्यावेत अशी त्यावेळची अपेक्षा होती. आंतरराष्ट्रीय स्तरावर 2012 हे ट्युटोरियंग वर्ष म्हणून साजरे झाले.
ॲलन ट्युरिंग 1912 ते 1954 हे इंग्लंडमधील मूळचे गणितज्ञ, पण संगणक क्षेत्रात त्यांनी केलेले पायाभूत काम आजही मार्गदर्शन ठरत आहे. त्यांच्या आणि रामानुजन यांच्या स्मरणार्थ हे वर्ष गणिती वर्ष म्हणून साजरे झाले होते. रामानुजन यांनी अल्पकाळात दिलेले योगदान देखील आज देखील संशोधकांना आव्हान नसून त्यांच्या गणितातील संकल्पना व पद्धती उपलब्ध असल्यामुळेच अनेक क्षेत्रात प्रगती होते. म्हणून गणितात सातत्याने संशोधन करून ज्ञानात भर घालणे अत्यंत आवश्यक आहे. तरी आपण सर्व गणिताचे अध्ययन, अध्यापन, संशोधन आणि प्रबोधन यांची नवी दालने उघडण्याचा संकल्प या निमित्ताने करू. रामानुजन यांचा जन्म त्यावेळच्या मद्रास इलाख्यातील तंजावर जिल्ह्यातील एरोड येथे गरीब ब्राह्मण कुटुंबात झाला. कुंभकोणम या जवळच्या गावात त्यांचे शालेय शिक्षण झाले. त्यांनी प्रारंभी स्वतःच त्रिकोणमितीचा अभ्यास केला आणि वयाच्या 14व्या वर्षी लेनर्ड आयलर यांनी पूर्वसूचित केलेली त्रिज्या या संबंधीची प्रमेय मांडली. 1903 मध्ये त्यांना G.S. कार यांचा सिनॉप्सिस ऑफ एलिमेंटरी रिझल्ट्स इन प्युअर अँड अप्लाइड मॅथमॅटिक्स हा ग्रंथ अभ्यासण्याची संधी मिळाली. या ग्रंथात सुमारे 6000 प्रमेय होती आणि ती सर्व 1860 सालापूर्वीची होती. या ग्रंथामुळे रामानुजन यांच्या कृशाग्र बुद्धीला चालना मिळाली. त्यांनी कार यांच्या ग्रंथातील प्रमेये पडताळून पाहिली, परंतु त्यापूर्वी गणितावरील चांगल्या प्रमाणभूत ग्रंथांशी त्यांचा संपर्क न आल्याने त्यांना प्रत्येक वेळी स्वतः मूलभूत संशोधन करावे लागले. या कार्यात त्यांनी अनेक नवीन बैजिक श्रेणीही शोधून काढल्या. 1904 मध्ये कुंभकोणम येथील गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये त्यांना प्रवेश मिळाला आणि शिष्यवृत्ती देखील मिळाली. त्यांचे प्राध्यापक P.V. शेषू अय्यर यांना रामानुजन यांचे गणितातील असामान्य प्रभुत्व जाणवले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली रामानुजन यांचे वाचन व संशोधन चालू झाले, परंतु गणिताचा सतत अभ्यास करण्याच्या नादात त्यांनी इंग्रजी भाषा व इतर विषयांकडे दुर्लक्ष केले. ते परीक्षेत अनुत्तीर्ण झाले आणि त्यामुळे शिष्यवृत्ती देखील बंद झाली. त्यानंतर ते प्रथम विशाखापट्टणमला आणि नंतर मद्रासला गेले. 1906 साली ते परीक्षेला पुन्हा बसले व उत्तीर्ण नाही झाले. त्यामुळे पुढे परत परीक्षेला बसण्याचा प्रयत्न त्यांनी सोडून दिला. पुढील काही वर्षे त्यांचा निश्चित असा कोणताच व्यवसाय नव्हता, पण त्यांनी गणितातील आपले स्वतंत्र कार्य पुढे चालू ठेवले. 1909 मध्ये त्यांचा विवाह झाला व उपजीविकेसाठी नोकरी शोधत असताना त्यांना नेल्लोरचे जिल्हाधिकारी रामचंद्र राव यांना देण्यासाठी शिफारस पत्र मिळाले. रामचंद्र राव यांना स्वतःला गणितात रस असल्याने रामानुजन यांच्या कार्याच्या दृष्टीने त्यांनी कारकुनी काम करणे अयोग्य वाटल्याने रामानुजन यांना त्यांनी मद्रासला पाठवले. त्यांनी त्यांच्या चरितार्थाला काही काळ मदत केली आणि शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी देखील प्रयत्न केले. हे प्रयत्नही निष्फळ ठरल्यावर 1912 मध्ये रामानुजन यांना मद्रास बंदर विश्वस्त मंडळाच्या पोर्ट ट्रस्टच्या कार्यालयात नोकरी मिळवण्यात यश आले. याच वेळी त्यांनी जर्नल ऑफ द इंडियन मॅथमॅटिकल सोसायटी या नियतकालिकात आपले लेखन प्रसिद्ध करण्यास सुरुवात केली. त्यापैकी पहिला निबंध बेर्नौली संख्या संबंधी होता आणि त्यानंतर श्रेणी व अनंत गुणाकार पायचे मूल्य काढण्यासाठी भूमितीय रचना यासंबंधी त्यांनी लिहिले. त्यांच्या गणिती कार्यात रस असलेल्या काही मित्रांनी प्रोत्साहन दिल्याने रामानुजन यांनी केम्ब्रिज येथील गणिताचे प्राध्यापक सर गॉडफ्री हॅडल हार्डी यांच्याशी पत्रव्यवहार सुरू केला. पहिल्या पत्रात त्यांनी अविभाज्य संख्यांच्या वितरणासंबंधीच्या आपल्या संशोधनाविषयी तसेच गणिताच्या विविध शाखात स्वतः शोधलेल्या 100हून अधिक प्रमेयांसंबंधी लिहिले. सुरुवातीला हार्डी यांनी प्रभावित होऊन दिलेल्या आमंत्रणाला धार्मिक कारणास्तव रामानुजन यांनी नाकारले. त्यामुळे मद्रास विद्यापीठाची 2 वर्षांची शिष्यवृत्ती त्यांना मिळण्याची व्यवस्था करण्यात आली. पुढे हार्डी यांचे सहकारी E.H. नेव्हिल हे मद्रासला आलेले असताना त्यांनी प्रयत्न करून रामानुजन यांची संमती मिळवली. 1914 मध्ये रामानुजन यांना केम्ब्रिज येथील ट्रिनिटी कॉलेजमध्ये प्रवेश देण्यात आला. हार्डी व J.E. लिटलवूड यांच्या मार्गदर्शनाखाली रामानुजन यांचा झपाट्याने विकास झाला. त्यांच्या मदतीने रामानुजन यांचे निबंध इंग्लिश व इतर युरोपीय नियतकालिकांमध्ये प्रकाशित झाले. इंग्लंडमधील 5 वर्षांच्या वास्तव्यात त्यांनी 21 निबंध प्रसिद्ध केले. त्यातील कित्येक हार्डी यांच्या सहकार्याने लिहिले होते. याखेरीज इंडियन मॅथमॅटिकल सोसायटीच्या जर्नलमध्ये त्यांचे सुमारे 12 निबंध प्रसिद्ध झाले. केम्ब्रिज विद्यापीठातील अनुभवामुळे रामानुजन यांचे कार्य पुष्कळच सुविकसित झाले, परंतु या वेळेपावतो त्यांच्या मनोवृत्तीला काहीसे दूढ स्वरूप आले होते. त्यामुळे त्यांनी आपले कार्य पूर्वीच्याच पद्धतीने म्हणजे कारणी मीमांसेपेक्षा अंतःप्रेरणेला
अधिक महत्त्व देण्याच्या पद्धतीने सुरू केले. हार्डी यांच्या मते रामानुजन यांची नैसर्गिक बुद्धिमत्ता त्यापूर्वीच ओळखली गेली असती तर ते तुलनेने एक फार मोठे गणितज्ञ झाले असते. रामानुजन यांचे गणितातली ज्ञान आश्चर्यकारक होते. त्यातील बहुतेक त्यांनी स्वतःच प्राप्त केले होते. परंपारित पूर्णांकांसंबंधी यापूर्वी काय विकसित केले गेले यासंबंधी त्यांना अजिबात माहिती नव्हती. तरीही या विषयातील त्यांचे प्रावीण्य त्या काळच्या इतर गणिततज्ञांच्या तुलनेने अनन्यसाधारण होते. विवृत्तीय समाकल, अतिगुणोत्तरीय श्रेणी, रिमान श्रेणी, झीटा फलनाची समीकरणे, त्यांचा स्वतःचा अपसारी श्रेणी संबंधीचा सिद्धांत हे त्यांनी स्वतः संशोधन करून शोधले. याउलट गणितातील पद्धतशीर प्रशिक्षण न मिळाल्याने किंवा उत्तम दर्जाच्या ग्रंथालयाचा उपयोग करण्याची संधी उपलब्ध न झाल्याने त्यांच्या ज्ञानातील वैगुण्यही तितकीच आश्चर्यकारक होती. गणितीय सिद्धतेविषयी त्यांची कल्पना अतिशय संदिग्ध होती. अविभाज्य संख्यांसंबंधीची त्यांची अनेक प्रमेये त्यांच्या बुद्धीची चमक दाखवत असली तरी ती पुढे चुकीची ठरली. इंग्लंडमधील वास्तव्यात पहिल्या निबंधात त्यांनी पायचे आसन्न मूल्य खऱ्या मूल्याच्या जवळपास असणारे मूल्य काढण्याच्या निरनिराळ्या पद्धती दिलेल्या होत्या. त्यानंतर त्यांनी विशेष तत्वाने संख्या विभाजन फलनाच्या गुणधर्माविषयी काम केले. ते अतिशय मोलाचे मानले जाते. त्यांनी संख्या सिद्धांतात केलेले कार्य भौतिक आणि संगणक विज्ञानातील काही समस्या सोडवण्यासाठी अतिशय उपयुक्त असल्याचे अलीकडे दिसून आले आहे. त्यांच्या कार्याचा विविध देशांमधील गणिततज्ञांनी अद्यापही अभ्यास घेणे सुरू ठेवले आहे. त्यांच्या जन्मशताब्दी निमित्त 1987 मध्ये अनेक देशांमध्ये त्यांच्या कार्यासंबंधी विचारविनिमय करण्यासाठी चर्चासत्रे व परिषदा आयोजित करण्यात आल्या होत्या. इसवी सन 1917 मध्ये रामानुजन क्षयरोगाने आजारी पडले. त्यामुळे इंग्लंडमधील त्यांचे उर्वरित वास्तव्य निरनिराळ्या आरोग्यधामांमध्ये गेले. 1918 मध्ये रॉयल सोसायटीचे सदस्य व ट्रिनिटी कॉलेजचे अधिछात्र म्हणून त्यांनी सन्मानपूर्वक निवडून आले. प्रकृती सुधारल्यावर 1919 मध्ये ते भारतात परतले. मद्रास विद्यापीठाने दर साल 250 पौंडांची शिष्यवृत्ती त्यांना 5 वर्षांकरता मंजूर केली. परंतु मद्रास जवळील चेटपूट येथे पुढील वर्षी ते मृत्यू पावले. अखेरपर्यंत ते गणितातील संशोधनात मग्न होते. त्यांचे सर्व संशोधन कार्य G.H. हार्डी, P.V. शेषू अय्यर व B.M. विल्यम्स यांनी संपादित करून कलेक्टेड पेपर्स ऑफ श्रीनिवास रामानुजन 1927 या शीर्षकाखाली प्रसिद्ध केले. त्यांनी केलेली विविध टिपणे नोटबुक्स ऑफ श्रीनिवास रामानुजन खंड 2 1957 या ग्रंथाद्वारे प्रसिद्ध झाली. आजच्याच दिवशी 1887 साली ते मद्रास प्रांतात जन्मले होते. त्यांनी गणिताची परिभाषाच बदलून टाकली. त्यांचे बालपण फार कष्टात गेले होते. त्यांचे वडील क्रे श्रीनिवास आणि आई कोमलताम्मा यांनी त्यांना वाढवले. लहानपणापासून रामानुजन यांना गणित विषयाची विशेष आवड होती. घरची परिस्थिती चांगली नसतानाही त्यांच्या शिक्षणात ती कधीच आडवी आली नाही. त्यावर मात करत त्यांनी विजय मिळवला. रामानुजनांनी वयाच्या 7व्या वर्षी अभ्यासात एवढी प्रगती दाखवली की त्यांना कुंभकोणमच्या माध्यमिक शाळेत प्रवेश मिळाला. माध्यमिक शाळेत असतानाच त्यांनी अनेक प्रमेये आणि संशोधन केले. रामानुजन जेव्हा गणिताचे सिद्धांत सांगायचे तेव्हा त्यांच्या शिक्षकांना देखील त्यांच्या बुद्धीचे आश्चर्य वाटायचे. इतक्या कमी वयात इतकी बुद्धिमत्ता पाहून शिक्षकही चकित होऊन जात असत. प्राथमिक शिक्षण घेत असताना पुढच्या वर्गातील गणित देखील ते सोडवत असत. रामानुजन यांनी कोणताही गुरु नसताना देखील गणिताचं इतकं अफाट ज्ञान मिळवलं होतं. प्राथमिक परीक्षेत पूर्ण जिल्ह्यातून ते अव्वल आले होते. बालपणापासूनच रामानुजन यांना प्रश्न विचारण्याची सवय होती. त्यांचे प्रश्न हे सामान्य नसायचे. जसे या पृथ्वीवरचा पहिला मनुष्य कोण होता, पृथ्वी आणि ढगातील अंतर किती आहे हे जाणून घेण्याची त्यांना उत्सुकता असायची. रामानुजन फार प्रामाणिक होते. रामानुजन यांची वागणूक खूप गोड आणि शांत होती. त्यांनी कधीही कोणाला नाराज केलं नाही. उच्च माध्यमिक परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर त्यांना गणित आणि इंग्रजी विषयात चांगले गुण मिळाले, ज्यामुळे पुढे त्यांना सुब्रमण्यम शिष्यवृत्ती मिळाली. गणिताखेरीज इतर विषयात नसलेल्या रसामुळे ते 12वीला नापास देखील झाले. ते गणिताचाच इतका विचार करायचे की झोपेत सुद्धा गणितच सोडवायचे. त्यानंतर लगेच झोपेतून उठून ते गणिताचे सूत्रे हाती घ्यायचे. काही शास्त्रज्ञांच्या मते त्यांच्या स्वप्नात नामगिरी कुलदैवत येत आणि तेच त्यांना मार्गदर्शन करत. रामानुजन यांनी आयुष्यभर गणिताचे 3884 प्रमेय संकलित केले. गरिबीतून उभे राहून चिकाटीमुळे त्यांनी जगभरात महान गणितज्ञ असे नाव कमावले. त्यांच्या असामान्य बुद्धिमत्तेमुळे त्यांनी अनेक गणित विषयात शोध लावले.
त्यांच्या पहिल्या संशोधनावर इंडियन मॅथमॅटिकल सोसायटीच्या नियतकालिकात 1911 साली त्यांचा लेख छापून आला. यामुळेच त्यांना जगभरात ओळखलं जाऊ लागलं. त्यांचे वय तेव्हा केवळ 23 वर्षे इतके होते. या कमी वयात सुद्धा त्यांनी स्वतःची ओळख जगात निर्माण केली होती. रामानुजन यांनी हार्डी यांना लिहिलेल्या पत्रांवरून त्यांना असे वाटायचे की रामानुजन हे गणित विषयाचे गाढे अभ्यासक आहेत. अनेक होकार आणि नकारानंतर 17 मार्च 1914 रोजी रामानुजन इंग्लंडला जाण्यासाठी निघाले होते. 1914 ते 1917 या 3 वर्षांच्या कालखंडात रामानुजन यांनी 32 संशोधनांवर लेख लिहिले. त्यांना 1918 साली रॉयल सोसायटीचे सदस्यत्व मिळाले. रामानुजन यांनी वयाच्या 30व्या वर्षी मोठे यश संपादित केले. जगभर त्यांची ख्याती पसरली. त्यानंतर केम्ब्रिजच्या ट्रिनिटी कॉलेजची फेलोशिप मिळाली. हे फेलोशिप मिळवणारे ते पहिले भारतीय ठरले. 1919 साली रामानुजन इंग्लंडमधून भारतात परत आले. तेव्हा ते त्यांच्या आयुष्याचं शेवटचं वर्ष ठरलं. रामानुजन यांना आजारपणाने घेरलं होतं. वयाच्या 33व्या वर्षी 26 एप्रिल 1920 रोजी या महान गणित तज्ज्ञाने अखेरचा श्वास घेतला. रामानुजन यांच्या निधनाने केवळ भारतीयांचेच नव्हे तर संपूर्ण गणित विश्वाचे नुकसान झाले. इतक्या छोट्याशा आयुष्यात रामानुजन गणित विषयात महान अशी कामगिरी करून गेले. विज्ञानात ज्याप्रमाणे न उलगडलेली रहस्य असतात, त्याचप्रमाणे एखाद्या वैज्ञानिकांचा प्रखर बुद्धिमत्ता, अलौकिक जीवनपट आणि त्यांचे संशोधन विज्ञान जगतासाठी न उघडलेले रहस्य आहेत. लंडनच्या ट्रिनिटी कॉलेजमध्ये आजही संग्रहित करण्यात आलेली श्रीनिवास रामानुजन यांच्या नोंदवहीतील गणिती संशोधने संपूर्ण विज्ञान जगतासाठी न उलगडलेली रहस्य आहेत. अगदी नव्याने शोधलेल्या कृष्णविवराचे वर्तनाचे कोडे सोडवण्यासाठी रामानुजन यांच्या गणिती सूत्रांचा वापर करण्यात आला. आजही रामानुजन यांच्या वहीतील अनेक सूत्रे नव्या संशोधनाची दिशा स्पष्ट करत आहेत. अवघे 32 वर्षे जीवन लाभलेले रामानुजन विज्ञान जगतासाठी लाभलेले अलौकिक वरदान आहेत. असे म्हटले जाते की गणित हे विज्ञानाचे साधन आहे. गणिताशिवाय आपण कोणतेच वैज्ञानिक संशोधन पूर्ण करू शकत नाही. याचीच प्रचिती रामानुजन यांच्या न उलगडलेल्या गणिती सूत्रातून येत आहे. ब्रह्मांडाच्या विस्ताराचे, कृष्णविवराचे वर्तनाचा अभ्यास करण्यासाठी आणि त्यांच्या वर्तनाचे तपशील मिळवण्यासाठी 100 वर्षांपूर्वी रामानुजन यांनी लिहिलेल्या सूत्रांचा वापर होत आहे. आणि तेव्हाच्या वैज्ञानिकांना न उलगडलेली ही सूत्रे आजच्या आधुनिक विज्ञानासाठी महत्त्वपूर्ण ठरत आहेत. गंमत म्हणजे रामानुजन यांनी लिहिलेल्या सूत्रांची सिद्धता त्यांना तत्कालीन गणिती प्रक्रियांनी देता येत नव्हती. त्यामुळे ट्रिनिटी कॉलेजच्या प्राध्यापक रामानुजन यांना काही काळ भंपक समजत होते. पण रामानुजन यांच्या प्रखर बुद्धिमत्तेची जाण असलेले प्राध्यापक हार्डी आणि प्राध्यापक लिटलवूड यांनी या महान शास्त्रज्ञाची वैज्ञानिक जगतासमोर ओळख करून द्यायचे पक्के ठरवले. त्यासाठी रामानुजन यांना पदवीच्या वर्गात बसवण्यात आले, जेणेकरून ते शास्त्रज्ञांना समजेल अशा भाषेत त्यांच्या सूत्रांचा सिद्धांत मांडू शकतील. पण बहुतेक वेळा ते समोरचा शिक्षक जे शिकवत असे त्यांच्या पुढच्या गणिताची उत्तरं देत. त्यामुळे शिक्षक त्यांच्यावर प्रचंड भडकत. कोणतीही गणिती प्रक्रिया न करता थेट उत्तर कसे काय आले असे रामानुजन यांना विचारले जात असे. तेव्हा रामानुजन सांगत की माझ्या जिभेवर सरस्वती येऊन गणित सांगते. रामानुजन यांच्या वहीतील सूत्रांचा आजही अर्थ लावण्याचा प्रयत्न केला जात आहे. इंग्लंडमध्ये असतानाच त्यांना क्षयरोग जडला होता. त्यांच्या अलौकिक आणि प्रखर बुद्धिमत्तेतून निर्माण झालेला गणिताचा अमूल्य ठेवा भविष्यातील विज्ञान जगतासाठी पथदर्शक ठरत आहे. शाळेत असताना रामानुजन यांचा एकही मित्र नव्हता. जेव्हा सगळे विद्यार्थी खेळण्यामध्ये व्यग्र असत, तेव्हा रामानुजन गणित सोडवण्यात व्यस्त असत. रामानुजन यांची जयंती राष्ट्रीय गणित दिवस म्हणून साजरी केली जाते. गणिताच्या क्षेत्रात मोलाचं योगदान देणारे रामानुजन फाईन आर्ट्समध्ये नापास झाले होते. त्या काळी कागदाची किंमत जास्त असल्याने रामानुजन पाटीवर गणित सोडवायचे. काही काळानंतर त्यांनी वहीवर गणित सोडवण्यास सुरुवात केली. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांनी लिहिलेल्या 3 वह्या समोर आल्या. एका वहीमध्ये 351 पानं होती, ज्यात 16 धडे सहज वाचता येतील व समजतील असे होते. मात्र काही मजकूर विस्कळीत अस्पष्ट होता. दुसऱ्या वहीमध्ये 256 पानं होती, त्यातील 21 धडे स्पष्ट होते तर 100 पानांवरील मजकूर समजण्यासारखा नव्हता. तिसऱ्या वहीमध्ये 33 पानं अव्यवस्थित होती. इंग्लंडला गेल्यावर रामानुजन यांची तब्येत खराब झाली. रामानुजन यांना इंग्लंडमधील एका हॉस्पिटलमध्ये दाखल केले गेले. तेव्हा त्यांना भेटण्यासाठी G.H. हार्डी एका टॅक्सीतून गेले. त्यांच्या टॅक्सीचा नंबर 1729 हा होता. हार्डींनी रामानुजन यांना ही गोष्ट सांगताना टॅक्सीचा क्रमांक बोरिंग होता असे सांगितले. तेव्हा तत्काळ रामानुजन यांनी नाही, तो क्रमांक बोरिंग नव्हता, उलट तो एक खूप चांगला नंबर आहे. ही सगळ्यात लहान संख्या असून 2 वेगवेगळ्या पद्धतीने 2 घनांच्या रूपात लिहिता येते असं सांगितलं.
तेव्हापासून 1729 या क्रमांकाला हार्डी रामानुजन क्रमांक असं म्हटलं जातं. एकदा अंकगणिताच्या तासाला शिक्षक वर्गात भागाकार शिकवत होते. उदाहरणार्थ, फळ्यावर त्यांनी 3 केळ्यांची चित्र काढून प्रश्न विचारला. 3 केळी 3 मुलांना वाटायची झाल्यास प्रत्येकास किती केळी मिळतील? एकाने उत्तर दिले 1. शिक्षकाने त्यास शाबासकी देऊन दुसरा प्रश्न विचारला. आता 1000 केळी व 1000 मुले असल्यास प्रत्येकास किती केळी मिळतील? त्यावर कोपऱ्यातील श्रीने हात वर केला. सर, कोणालाच केळी वाटली नाही तर प्रत्येकास 1 केळी मिळेल का? या विचित्र प्रश्नाने वर्गात सारे खूप हसू लागले. इतरांना तर वाटले सर आता चिडून श्रीला मारतील, पण तसे काही घडले नाही. त्याऐवजी सर उलट इतरांना म्हणाले, अरे यात हसण्यासारखे काय आहे? चुप बसा, त्याला काय म्हणायचंय ते समजून घ्या. आतापर्यंत दोन्ही उदाहरणात एखाद्या संख्येला त्याच संख्येने भागल्यास 1 उत्तर मिळाले, पण श्रीला विचारायचंय 0 केळी 0 मुलांना वाटल्यास प्रत्येकास 1च केळी मिळेल का? अर्थात नाही, प्रत्येकास अनंत येईल. ही गणिती गंमत ऐकून वर्गात पुन्हा खसखस पिकली. शिक्षकाने मोठ्या मनाने श्रीला शाबासकी दिली आणि वर्गातील इतर मुलेही त्याच्याकडे कौतुकाने पाहू लागली. 0ने 0 भागल्यावर उत्तर अनंत. या भास्कराचार्यांच्या शोधाचा सुमारे 750 वर्षांनी पुन्हा अनुभव देण्यासाठी जणू श्रीच जन्माला आले होते. पुढे त्यांच्या जीवनात नेहमी सिद्ध होत गेले की शिकायला तमिळनाडूत असो व केम्ब्रिजमध्ये त्यांची गणिती बुद्धी गुरुच्याही पुढे सतत झेप घेत असते. 12व्या वर्षापर्यंत लोणेचे श्री त्रिकोणमती आत्मसात केले, त्यावर संशोधन सुरू केले. त्यानंतर पुस्तकाबाहेरचे कैक गणिती सिद्धांत मांडले. पुढे 15व्या वर्षी श्रीने उपनियोजित गणितावरील जॉर्ज शुब्रिजकार यांचा एक लेख त्यांच्या वाचनात आल्यावर त्यांच्या उपलब्ध पुस्तकांचा फडशा पाडला. त्यातील प्रश्न सोडून ते गणिताबाबत अधिकच जिज्ञासू झाले. नाना गणिती संकल्पना त्यांच्या मनावर राज्य करू लागल्या. पाटी, वही, कागदी कपटे यांच्यावर ते प्रश्नांची उत्तरे मांडू लागले. मॅट्रिकच्या परीक्षेत श्रीला प्रथम वर्ग व सुब्रमण्यम शिष्यवृत्ती मिळाली. आता 4 चौघात श्री म्हणजे उत्तम इंग्रजीतही मांडणी करत असे. पुढे महाविद्यालयाच्या पहिल्या वर्षात शिकताना नापास झाल्यानंतर त्यांचे पिता दुःखी झाले. त्याला गणित वेडातून बाहेर काढण्यासाठी 8 वर्षाच्या जानकी नामक मुलीशी त्यांनी श्रीचा विवाह लावला. त्यामुळे श्रीला पोटा पाण्यासाठी नोकरी करणे भाग पडले. रस्त्यावरील रद्दी कागद ते वापरायचे. निळ्या शाईने लिहिलेल्या कागदावर लाल शाईने लिहून ते काटकसर करायचे. आपल्या राहणीमानाकडे त्यांचे लक्ष नसायचे. तमिळनाडूच्या त्या विविध कार्यालयात जायचे. तिथे प्रमाणपत्रे दाखवण्याऐवजी आपल्या फाटक्या वहीतील गणिती अंकांची करामत दाखवायचे, पण त्यामुळे त्यांना कुणी थारा देत नसे. अखेर मद्रास पोर्ट ट्रस्टचे संचालक फ्रान्सिस स्प्रिंग हे त्यांच्या तळपत्या गणिती बुद्धीने मुग्ध झाले आणि दरमहा 25 रुपये वेतनावर त्यांनी कारकून म्हणून श्रींना नेमले. रामानुजन यांच्या गणिती बुद्धीचे संशोधन वृत्तीद्वारे चीज होण्यासाठी गणित शिक्षकांनी व शिक्षण तज्ज्ञांनी जीवाचे रान केले. अखेर 1 मे 1913 रोजी गाठीशी कुठलीही पदवी नसलेल्या श्री रामानुजन यांना मद्रास विद्यापीठाचे 2 वर्षासाठी मासिक 75 रुपये शिष्यवृत्ती मिळवून दिली. नोकरीतून 2 वर्षाची बिनपगारी रजा मिळाली. श्रींच्या गणिती बुद्धीचा इंग्लंडला उपयोग होईल हे जाणून लॉर्ड पेंटल डे यांनी आपल्या विशेष अधिकाराचा वापर केला. विद्यापीठाच्या व्याख्याता निधीकडून मोठी शिष्यवृत्ती त्यांना मिळवून दिली. अखेरीस श्री एक सन्माननीय व्यक्ती श्रीयुत रामानुजन म्हणून नेवासा जहाजाने 17 मार्च 2014 रोजी इंग्लंडला गेले. मार्च 1916 मध्ये गणिती संशोधनाद्वारे रामानुजन BA झाले. फ्रान्सिस स्प्रिंग यांच्या भलावणीमुळे 1918 पर्यंत विद्यापीठाने शिष्यवृत्ती 250 रुपये केली. त्या विद्यापीठात असताना रामानुजन यांनी त्यांच्याबरोबर पूर्णांक, संयुक्त संख्या, निरंतर अपूर्णांक यांच्याविषयी केलेले काम जगतमान्य झाले. कडाक्याच्या थंडीला रामानुजन यांचा शाकाहार रोखू शकत नव्हता. ते क्षयाने ग्रासले. त्या काळी त्यावर उपाय नव्हता. ते थकत खंगत गेले. चर्या मलूल पडली. मरणोन्मुख असताना त्यांची गणिते चालूच होती. भारतात परतल्यावर तमिळनाडूतील चेटपेट या ठिकाणी शेवटी त्यांचे देहावसान झाले. रामानुजन यांना गणिताबरोबर फलज्योतिषाचेही वेड होते. जादूचा चौरस हा रामानुजन यांचा आवडता उद्योग होता. जन्मदिनांक, महिना व वर्ष यांचा उल्लेख आहे. प्रत्येक रांगेतील अंकाची उभी, आडवी व कर्णाच्या दिशेने येणारी बेरीज एकच येईल अशा पद्धतीने ते चौरस बनवायचे. विश्वास बसू नये इतकी बुद्धिमत्ता घेऊन आपल्या भारतात रामानुजन जन्मले हे आपल्या भारतीयांचे अहोभाग्यच. मात्र ते जन्मले तेव्हा भारत इंग्रजांच्या गुलामगिरीत पिचलेला होता. आपलं प्राचीन गणिताबद्दलचं ज्ञान वगैरे लयाला गेलेलं होतं. भारत अशा अवनत अवस्थेत असताना श्रीनिवास रामानुजन हा मुलगा तमिळनाडूतील एरोड नावाच्या अगदी लहानशा गावात गरीब कुटुंबात जन्माला आला. पण अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा हा हिरा चमकून उठला. त्यांच्या तेजानं साऱ्या जगाचे डोळे दिपले.
रामानुजन यांची प्रज्ञा ओळखण्याची ताकद तेव्हा आपल्या अंगी नव्हती आणि आताही परदेशातल्या विद्वानांनी हवाला दिला तरच आपण आपल्याकडच्या ज्ञानवंतांवर विश्वास ठेवतो ही वस्तुस्थिती आहे. प्राध्यापक हार्डी स्वतःची गणितामध्ये सर्वोत्तम कामगिरी सांगताना मी रामानुजनचा शोध लावला असे सांगतात. म्हणजे रामानुजनच्या कामगिरीची माहिती असणं हेच हार्डीला सगळ्यात अभिमानास्पद होतं. नेमलेल्या अभ्यासक्रमातील ठराविक गणिती सूत्र आपल्याला माहीत असतात. ती कुठून आली, ती कशी तयार केली गेली, ही अशीच सूत्र का मांडायची याविषयी आपल्याला काहीही माहिती नसते आणि तसे प्रश्न कधी आपल्या डोक्यातही येत नाहीत. अशी काही सूत्र रामानुजन यांच्या हाती ते 15-16 वर्षाचे असताना लागली. त्यांनी चक्क प्रत्येक सूत्राची इत्थंभूत मांडणी केली. हे कसे तयार होत गेले त्याच्या पायऱ्या शोधून काढल्या. पाटी पेन्सिल घेऊन ते बसायचे आणि अशा अनेक सूत्रांची सिद्धता मांडायचे. अनेक सूत्र म्हणजे किती, तर 6000 सिद्धांत सूत्र त्यांनी स्वतः सिद्ध केली. इतकं महाकाय काम जगात कोणत्याही गणित तज्ज्ञाने केलेलं नाही. पुढे रामानुजन यांनी मागील 2000 वर्षांपासून वेगवेगळ्या गणिततज्ज्ञांकडून मानवाला जे ज्ञान प्राप्त झालं त्याची उत्पत्ती कशी झाली हे त्यांनी याचा कार्यकारण भाव शोधून सिद्ध केलं. त्रिकोणमितीचे नियम रामानुजन यांनी स्वयंप्रज्ञेने स्वतंत्रपणे शोधून काढले आणि ते सिद्ध केले. हे करताना त्यांच्या प्रखर प्रतिभेतून आणखीही अनेक गोष्टी त्यांना सुचू लागल्या. मग त्यांनी त्या लिहून काढायला सुरुवात केली. पण मूळ सूत्र, त्यांच्या पायऱ्या, त्यांची सिद्धता अशी अनेक सूत्रे लिहून काढायची तर तेवढ्या वह्या लिखाणाचे साहित्य आवश्यक होते. प्रतिभेला नवनवे पंख फुटत होते, पण पंख पसरून भरारी मारायला आकाशच नव्हते. अवगत असलेले ज्ञान लिहून काढायला त्यांच्या गरीब कुटुंबाला वह्या विकत घेणे शक्य नव्हते. मग त्यांनी बाकी सगळे काम पाटीवर करून शेवटी सिद्ध झालेली फक्त सूत्रे लिहून काढायला सुरुवात केली. केवळ या सूत्रांनी 5-6 जाडजूड वह्या भरल्या. आता त्यांच्या पश्चात या सूत्रांचा अर्थ लावण्याचे, त्यावर संशोधन करण्याचे काम जगभरातल्या संशोधकांना अजूनही पुरते आहे. त्यांचे रामानुजनचा तर्क म्हणून एक सूत्र होतं. 50 वर्षांनंतर त्यावर संशोधन करून पियर डेलिन या गणित तज्ज्ञाने ते सिद्ध केलं. याबद्दल गणितातील फिल्ड्स मेडल हा सर्वात मानाचा पुरस्कार देऊन डेलिन यांना गौरवण्यात आलं. या सिद्धतेमुळे नंबर थिअरी आणि अल्जिब्रिक जॉमेट्री या महत्वाच्या शाखांमध्ये मोठी प्रगती झाली. रामानुजन यांच्या मॉक मॉड्युलर फॉर्म्स, मॉक थिटा फंक्शन्स अशा महत्वाच्या संकल्पनांचा संबंध कृष्णविवरांशी आहे असे अलीकडेच लक्षात आले. रामानुजन ग्राफ्स ही त्यांची अभिनव कल्पना सध्या संगणकशास्त्रात अतिशय महत्वाची ठरली आहे. गणितच नव्हे तर भौतिकशास्त्र आणि संगणक या विषयांमध्ये सुद्धा श्रीनिवास रामानुजन यांचे इतके प्रचंड योगदान पाहून भारतीय शास्त्रज्ञच नव्हे तर परदेशी गणिततज्ञ व संशोधक सुद्धा आदराने नतमस्तक होतात. आजही रामानुजन यांच्या इतकी नाही तरी काही प्रमाणात प्रज्ञावंत मुले भारतात असतीलही. मात्र त्यांच्या बुद्धिमत्तेला वाव देण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. त्यासाठी घोकंपट्टीची शिक्षण पद्धती बदलायला हवी व निर्मितीशील प्रतिभेला प्रोत्साहन मिळेल असे वातावरण तयार करायला हवे. रामानुजन यांना हीच खरी आदरांजली ठरेल. शालेय जीवनात बरेच जणांना कठीण वाटणारा विषय म्हणजे गणित. गणिताची चाचणी जरी म्हटली तरी मुलांच्या अंगावर शहारे येतात. पण याच शालेय जीवनात कोणी पदवीच्या मुलांना शिकवले असेल तर ते म्हणजे रामानुजन. त्यांचे वडील श्रीनिवास अय्यंगार हे साड्यांच्या दुकानात मुनीम म्हणून काम पाहत असत. त्यांची आई कोमल तम्मल ह्या एक गृहिणी असतानाच सोबत एका स्थानिक मंदिरात गायिका सुद्धा होत्या. ज्याप्रमाणे प्रत्येक मुलाला आपल्या आईची जवळीक असते तसे त्यांनाही त्यांच्या आईच्या जवळ राहायला खूप आवडायचे. सुरुवातीला रामानुजन कुंभकोणम या गावी आपल्या परिवारासोबतच राहायचे. ते शाळेत असताना त्यांच्या घरी काही पदवीचे मुले भाडेकरू म्हणून राहत असत आणि रामानुजन गणितात एवढे तरबेज होते की 7वीत असतानाच ते पदवीच्या मुलांना शिकवत असत. यावरून त्यांच्या प्रतिभेची जाणीव होते. अंथरुणावर असताना सुद्धा रामानुजन यांनी 600 परिणाम लिहिले होते. हे परिणाम सुरुवातीला मद्रासच्या विश्वविद्यालयात होते. त्यानंतर ट्रिनिटी कॉलेजच्या ग्रंथालयात त्यांनी ते जमा केले. रामानुजन यांच्या 35 पेक्षाही जास्त गणिताची प्रमेय टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च यांनी प्रकाशित केले. त्यावर 20 वर्षांपर्यंत इलिनॉय विद्यापीठाचे गणिततज्ञ ब्रूस सी ब्रेडंट यांनी रिसर्च करून एक पुस्तक प्रकाशित केले. हे पुस्तक त्यांनी 5 वेगवेगळ्या खंडांमध्ये प्रकाशित केले आहे. अशा महान व्यक्तीच्या जीवनावर एक चित्रपट सुद्धा निघाला आहे, ज्या चित्रपटाचे नाव द मॅन हू न्यू इन्फिनिटी असे आहे. तर अशा महान व्यक्तीला आपल्या सगळ्यांकडूनच मानाचा मुजरा. आज व्यक्तिविशेष या सत्रात आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया एका खास व्यक्तीसोबत. तोपर्यंत स्टे ट्यून टू रेडिओ एमपीएससी गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी. आमच्या कार्यक्रमांचा फीडबॅक कळविण्यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698869880 अर्थात 8698869880. धन्यवाद. कंपनी सुरू केली होती. ती आज जगातील सर्वात प्रभावशाली आणि महाबलाढ्य सॉफ्टवेअर कंपन्यांमध्ये गणली